सो दादा चाललेले आहेत। आता आपण कुठे आलो, वेडिंग लँड्स, आणि कोणाचा आहे हा फार्म हाऊस हे आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन, म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुर श्लोक मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, भरपूर कमेंट्स मध्ये येतात की तू अग्रीमॅन, स्पायडरमॅन वगैरे बोलतो। तर मित्रांनो, मी सांगतो, प्रत्येकाला, माणसाला प्रत्येक समाजाचा गर्व असतो आणि मला गर्व आहे माझ्या आगरी समाजाचा। म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझी व्हिडिओची सुरुवात जो त्याला आपण इंट्रो म्हणतो, ती इंट्रो मी अशा पद्धतीने करतो की आगरी माणूस कुठेच कमी नाही। आगरी माणसाचा रुबाब, आगरी माणसाचं मानपान आणि आगरी माणूस जो नडेल त्याला ठोकेल। सो गर्व आहे मला, असंच प्रेमळ माणसं असतात आगरी, आणि खूप जणांना आगरी लोक आवडतात सुद्धा। सो चला, आता आपण जास्त उशीर न करता आता आपण जाऊया। कुठे जाणार आता आपण तिथेच जाऊन तुम्हाला सांगणार आहे। सो चला, भेटूयात आपण पुढे। सो मित्रांनो, हा वेडिंग फार्म हाऊस बघता, हा फार्म हाऊस आहे शहजाब रौफ पटेल यांचा, आणि आज आपण आलोय मित्रांनो सर्जा 9292 यांची मुलाखत घेण्यासाठी। दादा सुद्धा येत आहेत। आता आपण थेट गोठ्यात जाऊया, कुठे ते बघूया आपण। सर्जा सो पाहू शकतात, दावणीला सध्या 3 बैल आहेत। सर्जा 9292, आणि जाणून घ्यावं दुसरी कोणते बैल आहेत आपण दादाकडनंच। पाहू शकता, हा गोठा आहे। सो मित्रांनो, आज आपण आलोय माफ्या इथे दादांच्या वेडिंग लँड्स फार्म हाऊस वरती, आणि तो कोणता फार्म हाऊस आहे मी सुरुवातीला सांगितलंय। आणि आज देसाई येथील सावली मैदानात जो अड्डा गाजवला, आणि हा असा एक बैल आहे सर्जा 9292, याची ख्याती, आधीचं याचे कार्य आपण जाणून घेणारच आहोत। पण आज या बैलाला जो महाराष्ट्राचा कालीज मोठा सोन्या, त्याच्यासोबत पैरा करायला भेटला। पैरा कसं झालं, मोठ्या सोन्याबरोबर खेळण्याचा पैरा जोडण्याचा योग फार कमी बैलांना येतो, त्याच्यातला हा सर्जा 9292। नक्कीच जयेश दादानी या बैलामध्ये काहीतरी असं विशेष पाहिलं असेल की या बैलाला त्या सावलीच्या देसाई मैदानात आपल्या मोठ्या सोन्यासाठी सिलेक्ट केला। सो चला, आता आपण मुलाखत घेऊया। आपल्या समोर दादा आहेत, शहजाब रौफ पटेल दादा इथे नाही आहेत, पण जैन पटेल दादा आपल्या समोर आहेत। सो आपण त्यांच्याशी चर्चा करूया। हा मोठा संग्राम, आज वयाचा 17व्या वर्षात बैल बघा उभा आहे। आज यांनी आपला भरपूर म्हणजे नाव केलेलं आहे। औरंगाबाद झाला, सातारा, जालना, कराड, असं भरपूर नाव केलं आपल्या या बैलाने। नमस्कार मित्रांनो, आपण प्रयत्न करतोय की त्यांच्या गोठ्यावरती किंवा फार्म हाऊसवरती किंवा घरी प्रत्येक बैलाची मुलाखत घेण्याचा, जसा वेळ भेटेल तसा आपण जाऊन ती मुलाखत घेतोय। आणि आज योग आलाय जैन पटेल यांच्या दावणीतला सर्जा 9292 ची मुलाखत घेण्यासाठी। आणि सर्जा 9292 आज नावारूपाला आलाय। सावली मैदान देसाई इथे झालेला मोठ्या सोन्याबरोबर पैरा होता। सो सर्वप्रथम दादा, आपण आपला परिचय द्या। मी जैन शफीक पटेल, नवी मुंबई, खेरणे। दादा, या बैलाची खरेदी आणि हा बैल कुठून घेतला होता, आणि आज किती वर्ष झाली या बैलाला? हे बैल या वर्षीच घेतला आम्ही सिन्नर येथे एक मैदानला गेलतो। या बैलाचा का आमच्याकडे तपास नव्हता, आम्ही एक दुसरा बैल बघायला गेलतो। तिथे आम्हाला हे बैल पब्लिकशी एकदम ठाम पळताना दिसला। नाशिक येथे सिन्नर घाटात मैदान होता, तर तिथे आम्हाला हे बैल पसंत पडला। तर तिकडनंच आम्ही त्याच्या मालकाशी भेट केली, सगळं काही केला।
मग आमचा रात्रीच व्यवहार ठरला. आम्ही दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आलो. दादा अजून ह्या कोपरखेरणे गावात आता हा सिटी सारखाच भाग आहे. सिटी सो इथे असे किती बैल आहेत का कोणाकडे? आमच्या एक खैरणे गावामध्ये आमची दावण आहे ना, अजून एक काकांची दावण आहे, ती बाहेर ठेवतात बैल, इथे नाही ठेवत. दादा आता सुरुवातीलाच मी दाखवली ते 3 बैल होती, सर्जा 9292 आणि ही 2 बैल कोणती? किंवा आमचा जुना संग्राम, मोठा संग्राम, सर्व म्हणजे मोठा लक्ष जे बैला पळायची पूर्वीला टॉपची, सगळ्या टॉपच्या बैलामध्ये आमचा संग्राम पळालेला आहे. संग्राम 9292 नक्कीच. आणि ग्रुपचं नाव मला वाटतं आधीपासून संग्राम 92 ग्रुप, नवी मुंबई खैरणे. आणि आता तो छोटा वासरू बघितला, तो छोटा वासरू आता 3 महिने झाल्यात, ते कराडवरनं खरेदी केला आम्ही. दत्ता भाऊ रेटरे हरणी त्यांच्याकडनं घेतला आम्ही तो वासरू. दादा सर्वप्रथम आपण सावली मैदाने येण्यापूर्वी हा योग कसा काय मोठ्या सोन्याबरोबर जुळून आला पैऱ्याचा? मोठ्या सोन्यामध्ये पैऱ्याचा योग जुळून आला म्हणजे उसाटण्याला आम्ही नाव दिलता, ते आम्हाला जोर झाला नाही, सर्जाला जोर झाला नाही. तर विजू नाना, जयेश शेठ तिथे होतेच, आणि आमचे हनीफ भाऊ ते म्हणजे त्यांजून फेऱ्यासाठी दोन्ही बैला काढली, सोन्याना सर्जा. मग तिथे ती गाडी चांगलीच पैकी गाडी पळाली. ती गाडी पळाली, आमचे बी एक मनात होता का सोन्या आमच्या बैलात पळावं, आणि तो यश आम्हाला उद्या भेटलाच. तो सोन्यानं ही गाडी गुलालात राहिली, लय आनंद झाला ना, चांगला वाटला. कसं वाटतं आज मोठा सोन्या जो लाखो हृदयांचा काळीज आणि त्याच्याबरोबर आज आपला सर्जाचा पहिला होता का, तर कसा तो आनंद वाटतो तुम्हाला? आनंद म्हणजे सगळ्यांची इच्छा असते का मोठ्या सोन्यामध्ये आमचा बैल पळावा, आणि तो आमचा झाला पैरा. तो पैरा कसा का नाही जाऊ, म्हणजे झालाच पैरा आणि गुलाल पण भेटला, लय आनंद वाटला. नक्कीच दादा, आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. कालच्या शर्यती नंतरच्या आधीचा सर्जा 9292 ची कारकिर्दी काय होती आतापर्यंतची? जेव्हा मी खरेदी केला बैल, तिथं तर गुलालच होता बैल, घोड्या बैलाचा बैल आहे तो. आम्ही खरेदी केला तर पहिली शर्यत आम्ही मार खाल्ली. अच्छा. आमच्या घरच्या गाडीमध्येच आम्ही मार खाल्ली पहिली शर्यत. त्यानंतर आम्ही बैल टाकत गेलो, अजूनपर्यंत गुलालामध्ये 5 गुलाल झाले आपल्या बैलाचे. खरेदी कधी केलं होतं म्हटलं तुम्ही? आम्ही खरेदी केली 1.5-2 महिने झाले खरेदी करून. सर्जा 9292 म्हणजे आपल्या मुंबईमध्ये हा आत्ताच आलाय, आता नवीनच आहे. मित्रांनो, मला सुद्धा माहिती नव्हतं, आणि मी स्पष्ट आणि सरळ बोलणार आहे. जी माहिती नाही ती मला माहिती नाही. दादांना सुद्धा तेच बोललो होतो मी. ह्या सर्जा 9292 ची खरेदी आहे आत्ताच झालेली आहे 1.5-2 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी सांगितलं खरं जे होतं. पहिली शर्यत आमच्याच घरच्या गाडीमुळे मार खाली होती, आणि त्याच्यानंतर त्यांनी सरळ 5 गुलाल घेतलाय ना. कालचा जो सावळी मैदानात झाला होता त्यातच तर त्यांनी एवढा मोठा नाव केला की आज तो सर्वांच्या लक्षात राहील. मोठा खुलासा म्हणजे मोठी बातमी आहे. म्हणजे कोणाला मला वाटतं सर्जा 9292 जास्त माहिती नाही, आणि त्याची माहिती आपल्या चॅनल मार्फत होईल. सो मित्रांनो, नक्कीच आज या बैलाचे आपल्या चॅनल मार्फत भरपूर ठिकाणी प्रसिद्ध होईल. मग दादा, याची खरेदी कितीला आणि कशी केली? कारण का नवीन, आणि त्यांनी जयेश दादानी सुद्धा पारखला याचा पळ, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? खरेदी मोठीच खरेदी आहे. खरेदी बोलण्यापेक्षा कोणाला पटणार नाही. आपल्याला पटली ती, आपल्याला आनंद आपण घेतला बैल, तेवढाच आम्हाला. खरेदी काय बोलून फायदा नाही. लोक बोलते घेतला असेल एवढ्यात तेवढ्यात, ज्यांनी पैसे त्यालाच माहिती कितीला घेतलाय ना काय, तेच, बाकी काय. आणि मग त्या दादानी काय बघून म्हणजे त्याची खरेदी केली होती? तिकडचा पळ, तिथे आपलं मुंबई सारखी पब्लिक आहे नाशिकला, आणि त्या घोड्यामध्ये जो बैल पळाला तो तिकडचा टॉपचा घोडा आहे. अंबडचा एक म्हणजे संजय नावाचा घोडा आहे, अंबड गाव आहे त्यांचा, संजय नावाचा घोडा, तो 1 नंबरमध्ये पळतो तो घोडा. त्या घोड्यामध्ये आपला बैल पळाला, आणि पब्लिक आपल्या मुंबईपेक्षा जास्ती पब्लिक होती तिथे. अच्छा. आपल्या मुंबईला बॅरिगेड असतात, तिथे बॅरिगेड काही नाही, फाटीच्या आत पब्लिक उभी असते. त्या पब्लिकला आपला बैल पब्लिक काढून नक्की पळाला होता. दादा, आता मी जस्ट कालच पडली माझी मुलाखत हेमंत दादा फुलोरे यांची हारण्या आणि गोरख जाधव ज्यांच्या दावणीला आले होते त्यांच्याशी सुद्धा मुलाखत आज मी सकाळी टाकली होती. त्यांनी जेव्हा सांगितलं की मला आधी वाटायचं हरण्या बैल हा फक्त 2-3 घोडागाडीमध्ये पळायचा, तो हरण्या बैल जो होता
तो घोडा गाडीमध्येच पळायचा, म्हणजे हा सुद्धा घोडा गाडीमध्येच घोडाबैल मध्येच पळायचा. बरं दादा, असं म्हणजे आता असा ट्रेंड आलाय का की घोड्यासोबत जो बैल पळेल तो घेण्याचे जास्त लोक इच्छुक झालेत का? नाशिक भागात म्हणजे उजवीचा ठाम बैल भेटेल आपल्याला, घोड्यातला आणि पब्लिकशी कडेनी पळणारा ठाम बैल नाशिकला भेटेल आपल्याला. तर आम्हाला यो दिसलं तर मी काय एक म्हणजे टाइम पास नाही केला आणि बैल आम्ही घेऊन मुंबईत. मग नक्कीच दादा, घोडा बैल सोबत पळणारा बैल जो असतो त्याची रक्कम तर नक्कीच जास्त असेल. रक्कम म्हणजे बैल पळण्यावर आहे. अजून बी म्हणजे घोड्या बैलात भरपूर बैला पळतात, पण त्यातून बी म्हणजे एक 10% बैला म्हणजे त्या रेंज मध्ये पळतात. दादा साधारणतः किती वर्षाचं म्हटलं आपण? हे आता 3.5 वर्षाचा बैल. 3.5 वर्षाचं. कारण तो असं दिसायला एकदम देखणा म्हणजे शरीरश्रेष्ठ, मोठा, हायटेड आणि भारी दिसतो, तो रुबाबदार वाटतो. त्याचं तुम्ही कशी ते निगा राखता, खाण्यापासून ते त्याला सरावपासून? खाण्यापासून आता बघा, सकाळी स्वतः शेट येतात इथे, सपीक शेट बैलासाठी. सकाळी आल्या आल्या बैलाला पाणी बिणी एकदम बैल फ्रेश राहिला, आपण कसं आंघोळ घेतो त्याला तशी आंघोळ टाकतात सकाळी. ते आंघोळ टाकला तर त्याला सगळं जे त्याची रतीब बितीब आहे सगळं ते टाकून, वाडा आहे आपल्याकडे, मक्का आहे, ज्वारी आहे, ते सगळं ते टाकून आपला एक माणूस आहे कामाला, तो बी त्याची निगा राखतो सगळी. त्याला कुठल्याच गोष्टीची काही कमी नाही ते खायला. मित्र परिवार कसे असतात? मित्र परिवार आमचा खानदानच आहे या क्षेत्रामध्ये, दुसरा कोण नाही म्हणजे. आणि अड्ड्यात तर आम्ही भरपूर मित्र परिवार जोडलेत. तसं आमचा आकाश राऊत झाला, जयेश पाटील यांची अख्खी गँग झाली, सिंगमबेडा ग्रुप बदलापूर झाले, आपले महबूब बैलवाले झाले, आणि आपले जितू कालन हेडुसनेचे ते झाले, पडलेवाले झाले. असा आमचा भरपूर मोठा मित्र परिवार आहे. दादा, आपल्या सर्जा 9292 ची कोणती साईड आहे का दोन्ही साईडने पळतो बैल? आता सध्या आपला एकच खांदी पळतो, उजव्या खांदी. आणि 4 तारखेच्या नंतर आम्ही त्याला डावीने टाकणार आहोत. व त्याच्या आधी सराव केला जाणार की डायरेक्ट डावीने जाणार? नाही, आम्ही म्हणजे तो लहान आदत असताना तो डावीने पळालेला आहे. तर त्याच्या मालकाशी आमचा बोलणं झाला, तर तो 4च्या नंतर डावीने आम्ही त्याला फेरे बिरे मारणार आहोत. दोन्ही साईड आम्ही खेळणार आहोत. नक्कीच, आणि प्रयत्न हा करावाच पाहिजे सर्वांनी दोन्ही साईडने पळण्याचं. काय होतं दादा, कसं होतं माहिती का, तो डावी आणि उजवी जर एकच साईड असल्याना तो पैरा जुलताना खूप म्हणजे मोठे मोठे बैलांना आपण गमवू शकतो, म्हणजे त्यांच्याशी लावता नाहीत का आपली साईड ई असल्या कारणाने. मग अशा प्रत्येक बैल मालकांनी हिंमत करायला पाहिजे. हिंमत तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे ती. आता तुम्ही बघा, अड्ड्यात उजवी साईडला किती नावं असतात, खूप नावं असतात. डावीने खेळणारा मोजकेच जण आहेत आता. तर आता आम्ही निर्णय घेतला रात्री की आपण आता दोन्ही साईड हाकलाला बैलाची तयारी घेऊ. काय खारीज घेण्यासाठी तयार नसतात मित्रांनो, कारण का माहितीये, जो उजवी साईडने पळणारा असेल आणि डावी साईडने टाकला तर त्या बैलाचं नाव म्हणजे कुठे जर हारली शर्यत वगैरे तर ते नाव कमी होतं, म्हणून भरपूर जण हिंमत करत नाही. पण त्याच्यातलं हे पटेल दादा, त्यांच्या मालकाने आणि जैन दादाने सुद्धा डिसिजन घेतला की दोन्ही साईडने हिंमत करायला पाहिजे. सो खूप भारी वाटलं असं बोलून. अजून काय बोलू शकता या सर्जा बैलाबद्दल? आणि आता सावरी मैदानानंतर काय असेल याचं नियोजन वगैरे कसं? नियोजन आता बघा, 31ला बैल पळणार आहे उसाटण्या अड्ड्याला. तो मोठा आपला कार्यक्रम आहे. हो. त्या कार्यक्रम मध्ये आम्ही बी म्हणजे आहे सहभागी, आणि आपला बैल बी तिथे पळणार आहे 31ला. एकच प्रश्न, बघूया दादा सांगतात की नाही, पैरा कोण असणार आहे? पैरा म्हणजे पैरा जरा लपूनच आहे, पण कसा पैरा आहे? पैरा आहे नावासारखा पैरा आहे. नक्कीच. आता मोठा एक खुलासा की 31 जानेवारीला सुद्धा सर्जा 9292 आपल्याला उसाटण्या अड्ड्यात दिसणार आहे, आणि पैरा सुद्धा त्या लेवलचाच असणार आहे. आता तुम्ही विचार करू शकता, मोठ्या सोन्यासारखा जर पैरा झाला तर तो पैरा कोण असेल का तोच असेल, काही सांगू शकत नाही आपण. दादा, आता बैलांची तर आपण मुलाखत म्हणजे बैल काय, कुठून घेतलं आणि त्याचा पळ कसा आहे, सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. ज्या रूप पटेल जे सेठ आहेत त्यांच्याबद्दल काय बोला दादा? शेठ बद्दल बोललं तेवढा कमी आहे. शेठनी म्हणजे एवढ्या आजारी जरी शेठ होते तरी शेठने आम्हाला बोललं का शोक नाही करायचा, बैला घ्या तुम्ही. आणि आम्ही शेठ डायलिसिसवर होते तरी आम्ही एवढा शोध लावला बैलाचा, आम्हाला का बैल सापडला नाही तेवढ्या रेंजचा. आणि एवढ्या वाईट गोष्टी शेठ गेल्यानंतर आम्हाला सर्जा लागला.
आज उद्या कालच्या अड्ड्यामध्ये शेट जरी असते अजून जल्लोष झाला असता. शेटच्या बद्दल तुम्ही अख्ख्या अड्ड्यामध्ये राऊत पटेल नवी मुंबई खेरणे काय आहात ना कसे तुम्ही इचरा असा शेट म्हणजे लय कोणाला काही उलट नाही काही नाही कोणाशी बी शर्यत करायला रेडी असते असाच शेट. आता शेट गेल्यानंतर आम्हाला बैल लागला आहे आम्ही शेटचं नाव नक्कीच नक्कीच. मित्रांनो मला सुद्धा ही गोष्ट माहिती नव्हतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी या क्षेत्रात नवीन आहे तर शेट या दुनियेत नाहीत. पण आज त्यांनी जाता जाता सांगितलं की हा जो मी चालवलेला नाद आहे हा बंद करू नका हा चालू ठेवा. आणि तसेच त्यांच्या कुटुंबाने हा नाद कंटिन्यू चालू ठेवला. आणि खरंच दादा जर आज त्या आमचा यो नाद चालू असताना अजून एक त्याचे पलीकडे एक माणूस आहे आकाश राऊत. हा आकाश राऊत दादा. आकाश राऊत म्हणजे अक्षरशः आम्हाला लय म्हणजे मोठा भाऊसारखाच आहे. मला तर रोज फोन असतोच त्याचा. मला वाटलं शेटचं नाव काही बंद करायचं नाही. आमच्या जरा चालला होता पण आपण एक ठरवला आणि बैल भेटला तर आपण शेटचं नाव तर कायम वरच नेणार आता. नक्कीच आपले कल्याण ठाणे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाश राऊत दादा त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं. खूप छान आणि समजून सांगतात आणि खूप काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकतो. शेठ जरी आजारी होते आकाश राऊत यांचा घरी येणं जाणं असाच. नक्की नक्की दादा. आता जसं सावळी मैदान आता 31 ऑक्टोबरला सुद्धा सो आता नुकताच आपल्या इथे आला आणि बिंजोडची शर्यती खेळायला लागला. तर बिंजोडला जसा तो आता नाव करतोय घाटावरती कधी याचा फेरा झाला का 3 फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यामध्ये अजून बैल पडला नाही. हे बैल घोड्या बैलातच होता. डायरेक्ट तिकडनं आपल्या मुंबईत आले आणि तिकडनं आमचा व्यवहार असा ठरलेला जे काय आहे तिथे पैसे देऊन काही फेरा नाही ना मुंबईत फेरा आपण डायरेक्ट आपल्या रिक्सवर बैल घेतलेला. आणि आज आपल्याला बैलांनी यश दाखवला आणि गुलालात ठेवलेला आहे आपल्याला. मग काय नियोजन आहे का घाटावरती? घाटावरती अजून तरी काही नियोजनाचा नाही घाटाचा. आता आपला मुंबईचा खेळ चालू आहे जे आपला बिंजोड मुंबईला म्हणजे प्रोत्साहन आहे तर घाटावरती पावसाळ्यात बघू. नक्कीच. आणि मुंबईचा बिनजोडचा खेळ आता म्हणजे असं झालंय पहिले घाटावरती शर्यती खेळायला मुंबईची लोक जायची पण आता मुंबईच्या शर्यतीसाठी सुद्धा घाटावरची मोठमोठी टॉपरची बैलं येतात. आता सावली मैदानातच तुम्ही पाहिले बक्कासूर सुंदर अशी मोठी मोठी नामांकित बैलांनी हजेरी मानली जाते कारण का तो एक पारंपरिक एक हिंद केसरी मैदान मानलं जातं. तर नक्कीच आपल्या मुंबईच्या शर्यतीमध्ये आता सर्जा 929 आपल्याला दिसेल आणि घाटावरचं नियोजन कधी का असेल तर ते नक्कीच घाटावरती नेतील. आणि हा बैल घोडा बैलासोबत पळाला आहे तर नक्कीच सेकंदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा आम्हाला दिसेल. मित्रांनो आता येऊया नियोजनाबद्दल. म्हणजे बिनजोडच्या नियोजन आणि घाटावरची जर नियोजन करायचं असेल तर नियोजन कोण करतो दादा? आता घाटावरचं नियोजन असं बघायला गेलं तर आमची 2-3 माणसं आहेत घाटावर. सातारा भागात बिपिन जाधव आहे आणि कराड रेटर भागात दत्ताभाऊ आहे आणि बरीच अशी मंडळी आहे घाटावर आमची ते तिकडचा बघतात सगळा. दादा कसं म्हणजे वाटतं जेव्हा ह्या बैलगाडा क्षेत्रामुळे खूप सारे मित्र जुळले जातात मित्र परिवार वाढतो? मित्र परिवार वाढत जातो चांगला असं वाटतं. आपली म्हणजे जिथे आपण जाऊ तिथे आपला कोणतरी आहे असं चांगला वाटतं आपल्याला. आणि दादा दुसरी गोष्ट म्हणजे बैल जितका इम्पॉर्टंट असतो तितका बैल चालक सुद्धा इम्पॉर्टंट असतो. बैल चालक तिथे आपला असा आवडता कोण आहे जो आपल्या सर्जा बैलाला हाकलतो? आपल्या आता सर्जाला कालू ड्रायव्हर हाकलतो. कालू ड्रायव्हर अक्षरशः म्हणजे त्याची अख्खी जान टाकतो ना आपला बैल हाकलतो. आणि जर घाटावरती नियोजन करायचं असलं तर घाटावरती आपली अक्षय ड्रायव्हर आहे परत आपले दिवरचे बालू ड्रायव्हर होते. दादा कधी स्वप्नात वाटलं होतं का मोठ्या सोन्यासोबत आपला एखादा पैरा होईल? मोठ्या सोन्यामध्ये आपली जुनी बैला बी पळायची. भिवशाना सोन्या आपली गाडी भरपूर पळायची. जुनी बैल काय नाव होतं? भिवशाना सोन्या. भिवसाना सोन्या. भिवशा सोन्या सुद्धा गाडी म्हणजे एवढी स्पीड होती ना गाडीला त्या गाडीसारखी स्पीड नाही आता. ओके दादा त्याचा जेव्हा भिवशा पण यंग होता सोन्या पण यंग होता गाडी भरपूर वेगाने पळायची. कोणता काल असेल तो? 2000 ते असेल 2000 तेव्हा बंदी होती
बंदीच्या काळात बंदीच्या काळात ती गाडी भरपूर पळायची. नक्कीच मी तर नवीन आहे, पण तुम्ही जुने असाल तुम्हाला नक्कीच माहिती असेल मोठा सोन्याचा दिवसा सोन्या, ते गाडी एकत्र पडले आणि खूप स्पीड असेल. आणि तो बैल पण आम्हाला जे आता हरण्या बैल पळतोय हा ते बबलू शेटनेच आम्हाला तो बैल दिलता. अच्छा. आमचे बंडू नाना दिलता. बंडू नानाचा असं मोठा बोलून बंडू नाना असं मोठा मन करून आम्हाला तो त्यांनी घेतलेला बैल आमच्या दावणीत दिलता. नक्कीच दादाची पारख, बबलू दादाची पारख नक्कीच चांगली आहे. आणि हा जो बैल भेटला ना तुम्हाला, म्हणजे जी खरेदी झाली जी तुम्ही सांगू शकत नाही कारण लोकांना विश्वास नाही बसणार, पण आज तुम्हाला वाटतं ना ती खरेदी योग्य झाली? ती खरेदी योग्य झाली ना, आम्हाला यश पण भेटलेलं आहे. आता मोठ्या सोन्यासारखं अशी काय इच्छा आहे का? मोठ्या सोन्यामध्ये इच्छा आता जसं जय शेठ बोलेल की आपल्याला झाकलाची येतो, पण आपलं घरासर म्हणजे घरातलीच मोठ्या मंडळी आहे. सोन्यासोबत झालंय आपलं आता, तर त्याच्यानंतर आणखी कोणता बैल असं वगैरे काही इच्छा तर बघा जसा नियोजन होईल तसा बैल निघल. आता त्या शर्यतीनंतर आपला सर्जा नावावर रुपाला आला, आता पैऱ्यांसाठी फोन पण येऊ शकतात. पैऱ्यांसाठी तर भरपूर फोन येतात. फोन येतात. नाव घेऊन येणं. मग कधी कधी असं होतं ना, कधी कधी आपला बैल पळतो त्या तोडीस आणि कधी कधी असे पण फोन येतात मग कसं आपला बैल कुठे कमी नाही पाडावा म्हणून आपण थोडा डिसिजन वेगळा घेतो, तेव्हा काय रिॲक्शन असतात समोरच्याची? रिॲक्शन म्हणजे आता बघा समोरचा बैल पळत असेल, नियोजन दोघांचा मेल बसला तर तो नियोजन चांगला होतो ना, कुठेतरी यश भेटतो त्यात. आता सर्वांचा हा आवडीचाच प्रश्न मी बोलेन, वायदी. आता सर्जा 1990 तुम्ही घेतला आणि प्रथम तुम्ही म्हटलं जेव्हा आम्ही घरची गाडी पळवली तेव्हा तो पडला, पण त्याच्यानंतर जो त्याने गुलाल घेतला पहिला, तिथून तो सतत कंटिन्यू 5 गुलाल घेतले आणि आता सावरी मैदानाचा गुलाल. पण कधी या दरम्यान तुम्हाला वायदीला सामोरे जावं लागलं का? मुंबईत तर वायदीचा प्रश्नच नाही. ही वायदी विधी मुंबईत चालणार पण नाही, कधी होणार पण नाही वायदीचा विषय. ही वायदी जी आहे ती घाटावरच्या साईडला तर अजूनपर्यंत तो धावला नाहीये. ठीक आहे दादा, आता आम्हाला हा सर्जा जसा मुंबईच्या बिंजोरच्या शर्यतीत नाव करतोय तसा सुद्धा आम्हाला घाटावरती सुद्धा नाव करताना बघायचं आहे लवकर. सो घाटावरचं नाव काढलं तर आता कधी आहे माहिती नाही. फॉर्च्युनरचा मैदान, फॉर्च्युनरच्या मैदानाला बैल जाणार आहे आणि बैलाचा पैरा पण झालेला आहे. पैरा कसा आहे? पैरा मी विचारणार नाही कारण तुम्ही नाव सांगणार नाही तर मी विचारणार नाही. पैरा टॉपचाच आहे. हा, अरे वा, नक्कीच. सो हा सर्जा 9292 आपल्याला फॉर्च्युनरचा जो मैदान आहे तिथे नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. सो खूप छान आपली मुलाखत झालेली आहे. आपण तिन्ही दावणीतली बैलं बघितली, संग्राम बैलाची कारकिर्दी पण आधी बघितली आणि 9292 सर्जा हा खूप जणांना माहिती नसेल, नुकताच 1.5-2 महिन्यापूर्वी खरेदी केली होती आणि तो नक्कीच आज मोठ्या सोन्यासोबत पैरा झाला. असे मोठमोठे पैरे त्याला भेटतील आणि तो नाव करेल. आणि आपला जसा महाराष्ट्रामध्ये मथुर झाला, मोठा सोन्या झाला आणि आता बबलू दादांचा हरण्या झाला आणि उत्तम शेठ गवळी यांचा भारत, असे खूप टॉपचे नाव आहेत जे मी घेऊ शकत नाही. आपला राणा बैल सुद्धा, की नाव त्याने जो मुंबईचा केलंय, आता त्याच्या पाठोपाठ आपला सर्जा 9292 नक्कीच नाव करेल. चला मित्रांनो, सर्जा 9292 बद्दल आपण जाणून घेतलं. आज तो बैल कुठला होता, खरेदी कुठून केली होता आणि आज तो 1.5-2 महिन्यात आपलं नाव करतोय आणि नक्कीच हा सर्जा बैल आम्हाला या टॉपच्या बैलामध्ये नाव करताना दिसेल. आणि जर आपला चॅनल आवडला असेल, ही मुलाखत आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि या सर्जा बैलाची जितकी व्हिडिओ शेअर करता येईल तितकी शेअर करा मित्रांनो. जाता आता 2 शब्द बोला. जाता आता 2 शब्द बोलतो की आमच्या भावाला भरपूर सपोर्ट करा आणि यांचं चॅनल वरती न्या. आपला एक म्हणजे स्थानिक मुलगा वर गेला तर आपल्याला भरपूर आनंद होतो. सपोर्ट करा यांना. थँक्यू सो मच दादा. चला भेटूया आता पुढे कधी.